मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना हे दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात। तेव्हा कल्पना विचार करत असते। ते पाहून प्रताप तिला विचारतो, काय झालं अगं कल्पना? मग आता ती म्हणते, अहो मी रविराज भाऊजींचा विचार करतीये। अहो एकीकडे मला तुमचं म्हणणं सुद्धा पटतंय की त्यांचा राग जाईपर्यंत आपण थांबायला हवं, पण दुसरीकडे असंही वाटतं की तुटेपर्यंत आपण उगीच ताणायला नको, आपण थोडी पडती बाजू घेऊन त्यांना आजच भेटूयात का? तेव्हा प्रताप म्हणतो, हो चालेल, आणि तसंही मला रविराज बरोबर मोकळेपणाने बोलल्याशिवाय चैन सुद्धा पडणार नाही। मग आता कल्पना म्हणते, आपलं ऐकतील ते असं नाही, कदाचित ते जास्त रागवतील सुद्धा, पण निदान आपल्याला समाधान तरी मिळेल ना, आपण प्रयत्न तरी केला। त्याच वेळी प्रताप म्हणतो, कल्पना कसं असतं ना, अगं नाती अशीच वाढत नाही, कारण नात्यांची मशागत करावा लागते, त्याला खतपाणी सुद्धा घालावं लागतं, आणि आपल्या नात्यांची काळजी घेण्यात कसलाही कमीपणा नाही। मग आता कल्पना विचारते, आपण लगेच निघूयात का मग? त्यावेळी आता तो म्हणतो, हो चालेल, कारण रविराजला मग समजेल ना, तो जर आपल्याबरोबर बोलला नाही, तो जर आपल्याबरोबर नसेल तर आपल्याला किती त्रास होतो ते। तर आता सायली हे सगळं बोलणं ऐकत असते आणि तिलाही आता या दोघांचंही म्हणणं पटतं। मग आता ते दोघेही जायला निघतात। तेव्हा सायलीच्या मनात आता काहीतरी येतं आणि ती त्याचाच विचार करत एका वाटीमध्ये साखर घेते आणि लगेच आपल्या रूममध्ये जाऊन देवासमोर साखर ठेवते। त्याचवेळी ती आता प्रार्थना करते की बाप्पा, माझ्या आईबाबांच्या मनामध्ये किती ओलावा आहे, काल रविराज काका आले नाही इकडे पूजेसाठी, तर त्यांच्या मनात ती रुखरुख तशीच होती। आज आईबाबा भेटायला गेले, मग कदाचित रविराज काकांचा राग जाईल सुद्धा आणि सगळं काही अगदी व्यवस्थित होईल। पण बाप्पा, कळत नकळतपणे ही सर्व माणसं फक्त माझ्यामुळे दुरावली आहेत, त्यांची नाती पुन्हा एकदा पूर्वीसारखी होऊ द्यात। तर आता दुसरीकडे प्रतिमा ही आपल्या बागेमधून फुलं घेऊन येते आणि तेथे जी फुलदाणी असते ना, त्यामध्ये अगदी व्यवस्थित फुलं लावत असते। त्याचवेळी आता प्रिया ही तिच्याकडे पाहते आणि मग नंतर रागातच तिच्याकडे पाहत असताना ती विचार करते, माझं लग्न मोडून ही बाई तर खूप खुश आहे, तर मी जास्त दिवस तुला अजिबात खुश राहू देणार नाहीये प्रतिमा, तू माझ्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहेस। तर आता प्रतिमाने अगदी छान प्रकारे ती फुलदाणीमध्ये फुलं ठेवलेले असतात। त्याचवेळी आता प्रिया ही लगेच बाहेरून अशा वाळलेल्या काड्या घेऊन येते। प्रतिमाचं लक्ष नसताना ती लगेच त्या फुलदाणीमधील सर्व फुलं काढून ठेवते आणि त्या काड्या त्यामध्ये ठेवते आणि ती फुलं लगेच बाहेर फेकून देते। त्याचवेळी आता ती आपले काम फत्ते करून लगेच हॉलमध्ये अगदी निवांत बसते, जसं काय मी काही केलंच नाही असा विचार करत। काही वेळानंतर आता प्रतिमा पुन्हा एकदा हॉलमध्ये येते, ती काहीतरी काम करत असते, तिचं लक्ष पुन्हा त्या फुलदाणीकडे जातं। तर आता तिला समजतं, इथे मी तर मगाशी फुलं ठेवली होती, परंतु अचानक झालं काय, हे वाळलेल्या काड्या इथे आल्याच कुठून? मग आता त्यानंतर ती म्हणते, अगं तन्वी, मी तर इथे फुलं सजवली होती, अचानक गेली तरी कुठे? त्यावेळी आता प्रिया धावत असते तेथे येते आणि विचारते, काय आई, अगं कधी फुलं सजवली होती, इथे तर काटेरी फांद्या आहेत। तेव्हा प्रतिमा म्हणते, असं कधीच होऊ शकत नाही, मी स्वतः बागेतून फुलं आणली आणि लगेच या फुलदाणीमध्ये ठेवली होती। तेव्हा प्रिया म्हणते, आई अगं तू जरा शांत राहा ना, पण आई तुला सांगू का, तुझ्या गोळ्यांचा हा साईड इफेक्ट असेल, म्हणूनच तू हे सगळं काही विसरतेस। अगं परवाच्या दिवशी तुला फक्त असं वाटलं की तू उपमा केलायस, पण तू तो उपमा केलाच नव्हतास, मग आत्ताही तुला आई तसंच वाटतंय अगं, की तू बागेतनं फुलं आणली आणि येथे ठेवली, परंतु तसं नाहीये, तो ना फक्त आणि फक्त तुझा भास आहे। तेव्हा प्रतिमाला आठवतं की मी फुलंच घेऊन आले होते। तेव्हा ती आता लगेच म्हणते, नाही नाही, मी भानावर होते पूर्णपणे, मी बरोबर फुलंच घेऊन आले होते, असं ती प्रियाला सतत सांगण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर आता ती जरा हायपर होते, त्यामुळे आता प्रिया म्हणते, आई ऐक ना, अगं आपण ना तुझं अगदी व्यवस्थित चेकअप करून घेऊयात, आणि जर तुझ्या ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला अगोदर कळायला हवं ना। तेव्हा असं म्हणून ती आता हसते, तर प्रतिमा मात्र डोक्याला हात लावते, कारण आता सततच प्रिया तिला वेड ठरवण्याच्या प्रयत्नात असते। तेवढ्यातच तेथे रविराज आणि कल्पना ह्या दोघेही येतात। प्रियाचं लक्ष आता लगेच रविराज आणि कल्पनाकडे जातं। त्याचवेळी आता प्रिया म्हणते, अरे मामा मामी,
अरे किती छान सरप्राईज दिलं या ना तुम्ही. तेव्हा आता ती म्हणते, आई अगं बघ ना आपल्याकडे कोण आले. त्यावेळी प्रतिमा आपल्याच विचारात असते. तेव्हा प्रिया पुन्हा म्हणते, आई अगं बघ ना कोण आलंय तरी. तेव्हा ती आता डोळे उघडून समोर पाहते तर कल्पना आणि रविराज असतात. तेव्हा ते दोघेही आतमध्ये येताना आता कल्पना विचारते, काय ग प्रतिमा तू बरी आहेस ना. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो मी अगदी ठीक आहे. मग आता ते दोघेही बसतात. तेव्हा रविराज म्हणतो, तसंही आम्ही न कळवताच आलो. मग आता प्रिया म्हणते, मामा असं काय, अरे विचारायची गोष्ट आहे का ही. त्यावेळी आता रविराज कुठे आहे असं आता प्रताप विचारतो, कारण आपल्या दोन्हीही घरामध्ये जो काही दुरावा आलाय ना तो मिटवण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करायलाच हवा. प्रतिमा म्हणते, रविराज तर मगाशीच बाहेर गेले, आता कधी येतील ते सांगता येत नाही. त्यावेळी आता प्रिया म्हणते, आई हे घे आणि फोन कर ना बाबांना, कधी येता येत ते विचार जरा. त्यानंतर प्रिया आता मोबाईल देत लगेच कल्पनाला सांगू लागते, आईला ना हल्ली पटकन सुचत नाही, अगं कर ना पटकन फोन आई. त्यावेळी प्रतिमा लगेच कॉल करते की अहो रविराज तुम्ही कुठे आहात, तुम्ही घरी या ना जरा. अहो खास इथे तुम्हाला भेटायला प्रताप आणि कल्पना हे दोघेही आलेत, तुम्ही येताय का जरा घरी. रविराज आता समोर जे काही बोलतो ते बोलणं ऐकून आता मात्र इकडे प्रतिमाला मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे आता अर्जुन हा जोशीला गाडीमध्ये घेऊन बसलेला असतो. त्यानंतर आता जोशी हा घाम पुसतच म्हणतो की अहो तुम्हाला माहीत आहे का, तो महिपत ना चक्क माझ्या हात धुवून पाठीमागे लागलाय आणि सारखा सारखा आपला कॉल करतोय. मला सांगू का खरं, मी एक सुद्धा त्याचा कॉल रिसीव केला नाही. तेव्हा तू त्याचा कॉल का घेत नाही असं आता अर्जुन विचारतो. त्यावेळी जोशी म्हणतो, असं का करताय अहो अर्जुन सर तुम्ही सुद्धा, कारण आश्रम मर्डर केस ही तुमच्याकडे दिली आहे, हे अजिबात त्याला सांगायचं नाहीये ना म्हणून. मग आता अर्जुन म्हणतो, नाहीच सांगायचंय त्याला, पण त्याचा फोन उचलायचा नाही, त्याच्याशी बोलायचं नाही असं मी तुला सांगितलं होतं का, नाही ना. अरे बाबा काहीतरी गडबड आहे हे त्याला कळू द्यायचं नाहीये, हे कळत नाही का तुला. अरे बाबा खोटं बोलायचं त्याच्याशी, एवढं काय. तेव्हा जोशी म्हणतो, एवढं खोटं बोलणं मला ना खूप कठीण जाईल हो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, अच्छा असं आहे का, पण त्या दिवशी कोर्टामध्ये अगदी पोपटासारखं खोटं बोलत होता त्याचं काय. असं म्हणून तो आता चांगलाच त्याला म्हणतो की महिपतच्या फोनची वाट बघायची नाही, तू आत्ताच्या आत्ता महिपतला फोन लावायचास आणि तू एवढे दिवस त्याचे कॉल का रिसीव करत नव्हता, त्याला काहीतरी उत्तर देऊन टाक आपलं. तेव्हा जोशी खूपच घाबरलेला असतो. अर्जुन म्हणतो, काय सांगितलंय तुला, फोन लाव, लाव गुपचूप फोन आता. तर जोशी अजूनच घाबरतो. तर आता दुसरीकडे प्रतिमा फोन आता ठेवते. त्याच वेळी आता ती म्हणते, हे म्हणाले आहेत की त्यांना वेळ नाही आहे. मग आता रविराज म्हणतो, हे बघ प्रतिमा तू अजिबात सारवासारव करू नकोस, कारण रविराज काय म्हणाला असेल ना मला चांगल्यापैकी माहीत आहे. तेव्हा प्रियाच आता म्हणते, मामा अहो फार मनाला लावून घेऊ नका, जाऊ दे ना. आणि आई काय ग हे, मामा मामी आले आहेत आणि साधी कॉफी सुद्धा त्यांना तू विचारली नाहीस, अगं हे सुद्धा लक्षात राहत नाही का ग तुझ्या, असं म्हणून ती प्रतिमालाच बोलते. नंतर आता कल्पना म्हणते, जाऊ दे ग तन्वी. मग आता उगीच प्रतिमाला वेड ठरवत ती आता कल्पना रविराजला सांगू लागते, काय झालंय ना मामा मामी आजकाल आईच्या जास्त लक्षातच राहत नाही. आता आजच बघ ना फुलं आणायच्या ऐवजी त्या काटेरी फांद्या घेऊन आली आणि तिथे फुलदाणीमध्ये ठेवल्यात, आणि परवा तर तुला सांगते, असं म्हणून ती पुन्हा त्या उपम्याचं प्रकरण उकरून काढणार असते. त्याच वेळी आता प्रतिमा म्हणते, तन्वी अगं मी यांना ना कॉफी विचारणारच होते समजलं, आणि आत्ताच आलेत ना म्हणून मी जरा थांबले होते आपली. मग आता प्रिया म्हणते, बरं हरकत नाही, बरं तुम्ही सगळे बसा, मी कॉफी घेऊन येते. त्यानंतर प्रिया म्हणते, कसं आहे ना मामी, अगं इतक्या दिवसानंतर तुम्ही आलात, उगीच कॉफीमध्ये साखरेऐवजी मीठ नको ना पडायला. त्यानंतर आता रविराज म्हणतो, प्रतिमा अगं तू गोळ्या व्यवस्थित घेतीये ना. ती म्हणते, हो अरे प्रताप मी गोळ्या वगैरे अगदी व्यवस्थित घेतीये, पण मध्ये मध्ये असं विसरते, काना कळतच नाहीये. तेव्हा कल्पना म्हणते, अगं राहू दे ग, काही होत नाही, इतक्या महिन्यांमध्ये तुझ्यामध्ये एवढी छान प्रगती झालीये, आता हळूहळू सगळी तुझ्या मनात असणारी भीती सुद्धा भोळेपणा सुद्धा निघून जाईल. तर दुसरीकडे जोशी आता खूप नाटकं करू लागतो आणि फोन सुद्धा महिपतला करत नाही. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, थांब तुझी ही फाईल आहे ना बार काउन्सिलमध्ये देतो. मग त्यावेळी आता जोशी खूपच घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही सॉरी हां मी लावतो फोन. जोशीने असं म्हटल्याबरोबर तो लगेच आता महिपतला कॉल करू लागतो. त्यावेळी अर्जुन म्हणतो, फोन ना स्पीकरवर टाकायचा.
मग आता तो फोन स्पीकरवर टाकतो, तर इकडे महिपत लगेच कॉल रिसीव करतो. त्यानंतर महिपत खूप रागातच म्हणतो, काय रे दलिंदर जोशा, कुठे आहेस रे तू? कोणत्या गटारात पडला आहेस? अरे एवढे ढिगभर फोन केले, तुला एकही फोन उचलता आला नाही का? तुझ्या हातावरनं काही वारं गेलं की काय? त्यावेळी आता जोशी म्हणतो, अहो साहेब झालं काय ना, मी आत्ताच तुमचे सर्व मिस कॉल पाहिले. अहो माझी बायको माहेरी चालली आहे ना, तर ती म्हणाली जायच्या अगोदर फक्त आणि फक्त तिलाच वेळ द्यायचा आणि तिने माझा फोनसुद्धा काढून घेतला. हो, महिपत म्हणतो मग काय विषयच नाही, आता काय तुझे वांदे होणार आणि आता मग तू तुझ्या बायकोबरोबर गुलुगुलू करत बसला असशील ना. अरे तू तिकडे आता गुलुगुलू करत बस, तोपर्यंत साक्षी आणि मी इकडे गटांगळ्या खात डुबून जातो. त्यावेळी आता जोशी म्हणतो, अहो असं का बोलताय, आपली केस तर सेट आहे ना, मग आपण आता कोर्टाची ना शेवटची तारीख घेऊयात. असं म्हणून जेव्हा तो अर्जुनकडे पाहतो ना, तेव्हा अर्जुन खूपच रागात जोशाकडे पाहत असतो. त्याने उलटसुलट काही बोलायला नको ना म्हणून. त्यानंतर जोशी म्हणू लागतो, मग पवार वकील काय करेल, तर मधुभाऊंना आतमध्ये पाठवेल, लगेच कोर्टासमोर सुद्धा हतबल होईल. त्यावेळी त्या मध्याचं बघून घेतील पवार वकील काय करायचं ते. परंतु मला जर न सांगता असा सुट्टीवर गेला, तर तुला असा कायमचा सुट्टीवर पाठवेल ना, की तुला पुन्हा कुणीच कामावर घेणार नाही, समजलं जोशा? तेव्हा जोशीला घामच फुटतो. तो आपला घाम पुसत म्हणतो, नाही नाही, असं परत नाही होणार, आता कोर्टात भेटूयात, ठेवतो हां, असं म्हणून जोशी फोन ठेवतो. तर जोशीची झालेली ही अवस्था पाहून अर्जुन त्याच्यावर हसतो आणि म्हणतो, हतबल झालेलं मला माहीत नाही, पण ॲक्टिंग मस्त केली हा जोशा, आता हेच कंटिन्यू ठेवायचं, कारण महिपतला डाऊट येईल असं परत कधीच वागायचं नाही. आता तो घामपूस बरं. मग आता लगेच जोशी हा घाम पुसू लागतो. इकडे आता नाटकं करत प्रिया ही आता लगेच प्रताप आणि कल्पनाकडे जाते आणि त्या दोघांनाही कॉफी देते. त्यानंतर प्रतिमा आपली गुपचूप कॉफी घेते खरं, पण तिला प्रियाचा खूप राग आलेला असतो. त्यानंतर आता प्रिया म्हणते, मामा मामी, अहो तुम्ही इथे आलात खरं, परंतु तुम्ही इथे आलेलं अजिबात घरच्यांना आवडलं नसेल ना बाकीच्यांना, म्हणजे मी फक्त काहीच लोकांचं म्हणतीये, कारण आपल्यातला दुरावा कमी व्हायला काही लोकांना नकोच आहे, पण तरीही तुम्ही त्यांच्या नाकावर टिचून इकडे आलात ना, ते अगदी बरं झालं हा, असं म्हणून प्रिया हसते. तेव्हा कल्पना म्हणते, कुणाला काहीही वाटू दे, परंतु आपलं एक कुटुंब आहे आणि ते कायम तसंच राहणार आहे. त्याचवेळी रविराज म्हणतो, प्रतिमा ऐक, तुला जेव्हा केव्हा वाटेल ना ग तिकडे यावंसं, तेव्हा तू यायचं हा तिकडे. अगं तुला तिथे प्रेमाची माणसं भेटली ना, तर औषधांचा परिणाम सुद्धा खूप छान होईल. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो ठीक आहे. तर दुसरीकडे अथर्व विचारे चैतन्याच्या घरी असतो. त्याच वेळी काय होतं तर अथर्व हा विचार करत असतो, काय करावं कळत नाही. मग नंतर तो सरळ आपली बॅग भरतो, कपडे घेतो सगळे आणि मग त्यानंतर त्याच्या होणाऱ्या बायकोला तो मेसेज करून सांगतो की मी तुला मघाशी सांगितल्याप्रमाणे मी इथून पळून जातोय, कारण मला या केसच्या भानगडीमध्ये अजिबात पडायचं नाही. मी पोहोचलो की तुला लगेच कॉलसुद्धा करतो. तेव्हा तो अगोदर आता मोबाईल ठेवतो आणि खिडकी उघडून त्याच्यातून बॅग खाली टाकतो आणि मग स्वतः आता उडी मारून लगेच पळून जाण्याच्या प्रयत्नात असतो. त्यानंतर मागचा पुढचा विचार न करता, चैतन्याला न सांगता लगेच तो तेथून पळून जातो. इकडे सायली मात्र आता बेडवर बसलेली असते आणि मनातच विचार करत असते की आई बाबा रविराज काकांना भेटले असतील ना, रविराज काकाने त्यांना माफ केलं असेल ना, मला ना प्रतिमा त्या लगेच सांगू शकतील, असं म्हणून ती आता लगेच प्रतिमाला कॉल करते. मग आता प्रतिमा कॉल रिसीव करत हॅलो म्हणते. त्यावेळी आता सायली विचारते, काय हो प्रतिमा आत्या, आई बाबा तिथे आले होते ना? मग आता प्रतिमा म्हणते, हो आले होते. तेव्हा तिचा असा बारीक आवाज पाहून सायली विचारते, काय झालंय काय प्रतिमा आत्या, तुम्हाला काय होते का? मग आता तरीही प्रतिमा म्हणते, नाही ग बाळा, काही नाही, एक मिनिट हा, असं म्हणून ती सरळ आता लगेच फोन ठेवते आणि प्रतिमाला व्हिडिओ कॉल लावते. तेव्हा आता व्हिडिओ कॉल रिसीव केल्यानंतर प्रतिमा एकदम शांत शांत असते. सायलीला समजतं आणि मग ती विचारते, काय झालं प्रतिमा आत्या, तुमचा एवढा चेहरा का पडलाय? अहो आई बाबा रविराज काकांना भेटले, मग त्यांची भांडणं झाली का पुन्हा? तेव्हा आता प्रतिमा म्हणते, नाही ग बाळा, तसं नाही काही,
कारण रविराज त्यांना भेटलेच नाही, त्यांचं काहीच बोलणं झालं नाही. पण तुला सांगू का, असं म्हणून आता प्रतिमाच्या डोळ्यात खूप पाणी येतं, बिचारी रडू लागते आणि म्हणते, सायली बाळा, अगं हल्ली ना माझ्या काही लक्षातच राहत नाही, मी ना खूप वेंधळ्यासारखी वागायला लागले. आणि आज तर असं म्हणून ती आता फुलांबद्दल घडलेला सर्व प्रकार सांगते की मी फुलं घेऊन आले होते, अगदी ताजी ताजी, आणि फुलदाणीमध्ये सुद्धा ठेवली होती. परंतु जेव्हा त्यानंतर मी बाहेर आले तेव्हा त्या जागी काटेरी टेशी फांदी त्या फुलदाणीमध्ये ठेवली होती. त्यानंतर आता सायली सगळं काही ऐकून घेते आणि एकदम शांतपणे प्रतिमाला समजावते. त्यानंतर आता प्रतिमा पुन्हा रडतच म्हणते, काय ग बाळा, अगं मी असं सगळं जर विसरायला लागले तर मग कसं होणार ग सायली, पूर्वीचंही मला काहीच आठवत नाही आहे ग बाळा, जर मला वेड लागलं तर वगैरे. त्यावेळी आता सायली म्हणते, प्रतिमा आत्या, अहो शांत व्हा जरा अगोदर. अहो तुम्हाला माहीत आहे का परवा काय झालं, मला माझा फोन कुठे ठेवला ना ते आठवतच नव्हतं. मी अख्खं घर शोधलं पण फोन काही सापडत नव्हता. शेवटी यांनी मला फोन केला तेव्हा माझा फोन ना पर्समध्येच सापडला. आता तुम्ही याला लगेच वेड लागलं किंवा वेंधळेपणा म्हणाल का, मला सांगा बरं. आणि मुळात ना आपण सगळे माणसं आहोत प्रतिमात्या, आपण यंत्र नाही. तुम्ही अजिबात इतकी काळजी करू नका. आधीच तुमच्या मनावर आणि स्मृतीवर खूप ताण आहे, तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका. तेव्हा आता प्रतिमा खुश होते आणि म्हणते, सायली एक सांगू का ग, तुझ्याशी बोलून ना खरंच खूप छान वाटलं मला. तेव्हा त्या दोघीही आता फोनवर अगदी गप्पा मारत असतात. त्यावेळी आता प्रिया मात्र हे सगळं पाहते. मग मनात आता ती खूपच चिडते आणि म्हणते, सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवण्यासाठी ही सायली ना नेहमी तयारच असते. या मायलेकींना मी कसं वेगळं करून आहे कळतच नाहीये. आता प्रिया ही खूपच स्वतःवर चिडलेली असते. तर दुसरीकडे आता चैतन्य हा कॉफी घेऊन रूममध्ये येतो आणि म्हणतो, अथर्व, अरे तुझ्यासाठी बघ मी फर्स्ट क्लास कॉफी घेऊन आलोय. तेव्हा तो सारखाच आता अथर्वला आवाज देत असतो, परंतु आता अथर्व तेथे नसतो. तो बाथरूममध्ये सुद्धा नसतो. त्याला वाटतं की हॉलमध्ये गेला की काय. मग आता हॉलमध्ये तो शोधून येतो आणि पुन्हा बेडरूममध्ये येतो, पण आता अथर्व तेथे नसतो. त्यावेळी आता चैतन्य लगेच तेथे असणाऱ्या कपाटामध्ये त्याची कपडे चेक करतो, तर त्याची कपडे सुद्धा तेथे नसतात. म्हणून चैतन्य आता खूपच घाबरतो आणि म्हणतो, बापरे, हा पळून गेला की काय. अथर्व असं म्हणून तो जोराजोरात आवाज देऊ लागतो. त्याचवेळी अर्जुन मात्र तिथे आलेला असतो आणि तो विचारतो, काय झालं चैतन्य, अथर्व कुठे आहे. मग आता तू कधी आला असं चैतन्य विचारतो. त्यावेळी, अरे मी आत्ताच आलो, पण तुझा आवाज ना बाहेरपर्यंत येत होता डिरेक्टली, म्हणून मी डायरेक्ट आतमध्ये आलो इकडे. पण अथर्व आहे तरी कुठे असं अर्जुन सारखाच विचारतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अथर्व तर घरात कुठेच सापडत नाही, मला असं वाटतंय तो पळून गेला. आणि हे ऐकताना इकडे अर्जुनला मात्र मोठा धक्काच बसतो. तेव्हा अर्जुन आता धक्क्यानेच विचारतो, काय. तेव्हा तो असा कसा पळून गेला असं म्हणून आता तो चैतन्याला विचारतो, अरे घरात नीट पाहिलंस ना तू. तेव्हा चैतन्य विचारतो, माझं घर असं कितीसं मोठं आहे रे की तो घरात सापडणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू अगोदर ना फोन लाव त्याला, तो इथेच कुठेतरी बाहेर गेला असेल. तेव्हा आता चैतन्य लगेच कॉल करतो, परंतु अथर्व कॉलच रिसीव करत नसतो. म्हणून चैतन्य म्हणतो, अरे तो फोनसुद्धा रिसीव करत नाही. मग आता अर्जुन म्हणतो, फोन उचलेपर्यंत तू ट्राय करत राहा, मी हॉलमध्ये आणि जरा बाजूला सुद्धा बघून येतो. असं म्हणून अर्जुन लगेच घराबाहेर पडतो. तर चैतन्य सारखा सारखा अथर्वला कॉल करत असतो, परंतु अथर्व काही फोन रिसीव करत नाही. त्याचवेळी अर्जुन आता बाहेरून त्याला पाहून येतो, तरीही चैतन्य अजूनही फोनच करत असतो. तेव्हा चैतन्य सांगतो, अर्जुन, अरे 2 रिंग नंतर तो फोन कट करतोय. अरे अथर्वने मला ब्लॉक केलंय असं म्हणून तो आता खूपच हायपर होतो. त्यावेळी अर्जुनला मात्र खूप टेन्शन येतं आणि तो आता म्हणतो की काय करायचं. मग आता चैतन्य म्हणतो, याचा अर्थ कळतोय का अर्जुन तुला, अरे त्याला साक्ष द्यायचीच नाहीये, तो आपल्यापासून पळतोय. तेव्हा अर्जुन विचारतो, मला एक सांग, तुझ्याकडे त्याच्या ओळखीचा कुणाचा नंबर आहे का, अरे फॅमिली नंबर वगैरे काही इन्फॉर्मेशन आहे का त्याची तुझ्याकडे. तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही ना बाबा, अरे काहीच अजून नंबर वगैरे कुणाचा घेतला नाही मी. मग आता चैतन्य म्हणतो, हो अरे कोणती तरी एक गर्लफ्रेंड आहे, पण तिच्याबद्दल काहीच माहिती आपण घेतली नाही. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, आपल्याला काही करून आता त्याला शोधायलाच हवं, कारण कोर्टाची उद्याचीच डेट आहे, आपल्या हातात फक्त आणि फक्त 24 तास आहेत. आणि जर कोर्टामध्ये उद्या तो आला नाही ना तर साक्षी शिकरे ही खरी ठरेल. चैतन्य काहीही करायला हवं, आपल्याला त्याला शोधायला हवं.
त्यानंतर अर्जुन विचारतो, काय रे, ही खिडकी अशीच उघडी होती का? मग आता चैतन्य म्हणतो, नाही रे बाबा, खिडकी अशी उघडी नव्हती, मी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता म्हणून ही खिडकी बंद केली होती. मग आता त्या दोघांनाही जे कळायचं ते कळून जातं, म्हणजे अथर्व विचारे या खिडकीतून उडी टाकून पळून गेला आहे. नंतर आता अर्जुन म्हणतो, पहिल्यांदा तू इन्स्पेक्टर कदमांना कॉल कर. तेव्हा चैतन्य लगेच इन्स्पेक्टर कदम यांना कॉल करतो आणि अर्जुन लगेच त्याचं लोकेशन ट्रेस करण्यासाठी लगेच त्यांना सुद्धा कॉल करत असतो. मग आता अर्जुन चैतन्य आता कामालाच लागतात. अर्जुन म्हणतो, काहीही झालं ना चैतन्य, मी त्याला उद्याच्या उद्या कोर्टामध्ये बोलवणार म्हणजे बोलवणार, घेऊनच येणार त्याला बघ आता. तर आता दुसरीकडे कल्पना ही किचनमध्ये जाते तर सायली तिथे काम करत असते. कल्पनाला पाहताच ती तिच्याकडे पाहून हसते. मात्र सायलीला पाहिल्यानंतर कल्पनाला खूपच राग येतो आणि मग ती लगेच तिथे बाहेर डायनिंग टेबलजवळ जाऊन उभी राहते आणि रागातच सायलीकडे पाहत असते. तेव्हा सायलीला समजतं आपण इथून जायचं आहे आणि कल्पनाला काहीतरी हवं आहे, म्हणून ती लगेच आता किचनच्या बाहेर येते आणि डायनिंग टेबलवर आपली भाजी निवडायला जाते. त्यानंतर कल्पनाला आता काहीतरी लागत असतं म्हणून ती किचनमध्ये जाते आणि तेथे असणारा स्टूल घेते. त्या स्टूलवर चढण्याच्या प्रयत्नात असते. तेव्हा आता सायली म्हणते, आई प्लीज अजिबात तिथे स्टूलवर चढू नका, हवं तर तुम्हाला काय हवंय ना ते मी देते, पण तुम्ही नका चढू प्लीज, असं म्हणून ती रिक्वेस्ट करते. तरीही कल्पना तिचा हे का काही सोडत नाही. मग आता मी विमलताईंना आवाज देऊ का, असं सायली विचारते. तेव्हा आता विमलताई, अहो पटकन इकडे या, असं म्हणून सायली सारखी सारखी विमलला आवाज देऊ लागते. पण आता विमल थोडी बाहेर असते त्यामुळे येण्यासाठी जरा तिला उशीर होतो. तोपर्यंत कल्पना इकडे स्टूलवर चढलेली सुद्धा असते. त्याचवेळी कल्पनाला सारखी सारखी सायली म्हणत असते, आई प्लीज, अहो थांबा ना, मी विमलताईला बोलवतीये, अहो असं करू नका ना, तो डबा खूप जड आहे, तुम्ही काढू नका ना तो डबा. पण आता कल्पना ऐकायलाच तयार नसते. ती अगदी त्या स्टूलवर टाचावर करून लगेच तो डबा काढू लागते. पण डबा जड असल्यामुळे कल्पनाला काही व्यवस्थित काढता येत नसतो. आता सायली म्हणत असते, आई थांबा ना प्लीज, आई अहो थांबा ना, मी देते काढून. तर आता तो डबा खरंच जड असल्यामुळे कल्पनाला काढताच येत नसतो. सायली तिची धडपड पाहत असते परंतु कल्पना तिचं ऐकतच नसते. मग आता सायली पुन्हा पुन्हा विमलला आवाज देऊ लागते परंतु विमल काही येत नाही. म्हणून सायलीला आता काय करावं सुचत नाही. इकडे कल्पना ही अगदी जोर लावूनच तो डबा काढण्याच्या जेव्हा प्रयत्नात असते ना, तेव्हा मात्र कल्पनाला आता तो काही काढता येत नाही आणि तिचा चुकूनच तोल जातो. ती जोरातच स्टूलवरून खाली पडते आणि तिचा पायच मुरगळतो. सायली आता आई असं जोरात ओरडते आणि धावतच कल्पनाकडे जाते. दुसरीकडे मात्र अश्विन हा लगेच प्रियाला कॉल करत असतो परंतु इकडे प्रिया ही मुद्दामच कॉल रिसीव करत नाही. तेव्हा आता ती फोन कट करते आणि पुन्हा एकदा अश्विन हा कॉल करतो. तरीही प्रिया मुद्दामच आता फोन रिसीव करत नाही. त्यावेळी अश्विन थोडा घाबरतो. त्याला वाटतं काही झालं तर नसेल ना. मग दुसरीकडे प्रिया आता अतिभाव खाऊन जाते आणि म्हणते, अश्विन अरे मी असा फोन सहजासहजी उचलणार नाहीये, थोडा दुरावा तर यायला हवा ना, आणि तरच मग आपल्यातलं प्रेमसुद्धा वाढेल आणि मग मी जरा सुपरफास्ट स्पीडने सुभेदारांच्या घरात शिरेन. तर इकडे अश्विनच्या मनाची घालमेल होते. तेव्हा तो आता स्वतःशीच म्हणत असतो की तन्वी पिकअप द फोन, ती कॉलच रिसीव करत नाही. मग तो आता म्हणत असतो, अगं तू कशी आहेस, कुठे आहेस, मला कळणार कसं. 4-5 वेळा कॉल करूनही ती आता कॉल रिसीव करत नाही. ते पाहून अश्विनला टेन्शनच येतं. मग आता तो म्हणतो की जोपर्यंत तन्वीशी बोलणं होत नाही ना तोपर्यंत मला असंच रेस्टलेस वाटणार. इकडे सायली आता कल्पनाला म्हणते, आई अहो मी सांगत होते ना नकावर चढू म्हणून, तरीही तुम्ही माझं ऐकलं नाही, उठा बरं, मला हात द्या बरं. तरीही आता कल्पना नकोच म्हणत असते आणि तिचा हात झिडकारत असते. तेव्हा विमल पटकन इकडे ये, असं कल्पना खूप जोरात ओरडते. विमल धावतच आता तेथे येते खरी आणि कल्पनाला अशा पडलेल्या अवस्थेत पाहते. तिला खूप मोठा आता धक्का बसतो. मग आता ती विचारते, काय झालं वहिनी. तेव्हा आता तू कुठे गेली होतीस, तुला सांगितलं होतं ना इथे थांब म्हणून, असं आता कल्पना म्हणत असते. त्याचवेळी सायली म्हणते, अहो विमलताई आई आपल्या खाली पडल्या आहेत. मग आता तिला कसं बसं विमल उचलते. सायलीसुद्धा आता कल्पनाचा हात पकडते परंतु कल्पना हट्टीपणाने काय करते तर तिचा सारखा सारखा असा हात झिडकारत असते. त्यानंतर आता तुम्ही तुमच्या रूममध्ये जाताय का असं विमल विचारते. मी घेऊन जाते तुम्हाला.
मग आता कल्पना हो असं म्हणते. त्याच वेळी आता कल्पनाला धड चालता सुद्धा येत नसतं. सायलीने सुद्धा कल्पनाला पकडलेलं असतं. त्यावेळी आता तिला चालता येत नसल्यामुळे सायली म्हणते, आई तुम्ही तुमच्या रूममध्ये कसं जाल? एक काम करा, पूर्ण आईंची खोली आहे ना, तिथे तुम्ही जा आणि आराम करा. मग आता कल्पना म्हणते, विमल ऐक ना, अगं पूर्णाईंच्या रूममध्येच मला घेऊन चल. त्या बहिणीकडे गेल्यात ना, त्यांची रूम रिकामीच आहे, तिथेच मी आराम करते, चालेल ना? त्याचवेळी सायली म्हणते, विमलताई अहो आईंना जरा हळूहळू घेऊन जा हा रूममध्ये, आणि मी लेप करते आणि त्यांच्या पायाला मग नंतर लावते, म्हणजे बरं वाटेल त्यांना. तेव्हा कल्पना म्हणते, अगं बाई जरा गप्प बस ना, तू डॉक्टर आहेस का? नाही ना, मग जरा गप्प राहता येत नाही का तुला? विमल एक काम कर, अश्विनला फोन कर आणि त्याला विचार काय लावायचंय. असं म्हणून ती पुन्हा एकदा सायलीचा हात झिडकारते आणि लगेच तेथून जायला निघते. तर सायलीला आता खूपच वाईट वाटत असतं की कल्पनाला एवढं लागलंय तरीही त्या ऐकतच नाहीत. तिला खूप वाईट वाटत असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये चैतन्य म्हणतो, इन्स्पेक्टर कदमांचा मेसेज आहे, त्यांना अथर्वचं लोकेशन नाही ट्रेस करता आलं, परंतु त्याचे कॉल लॉग आणि मेसेज डिटेल्स सर्व मिळाले आहेत. तो अर्जुनला वाचून दाखवतो की मी ठरवलंय की इथे राहायचं नाही, संधी मिळाली तर लगेच मी इथून पळणार आणि थेट रत्नागिरीला जाणार. तेव्हा अर्जुन म्हणतो की तो इथे कुठेतरी असेल, म्हणजे स्टँडवर वगैरे तो रत्नागिरीला जायला निघालाय, आता आपण त्याचा शोध घेऊयात. असं म्हणून ते दोघेही शोध घेण्यासाठी रात्रीचेच निघतात. तेव्हा आता समोर अथर्वसारखा एक माणूस असतो. अर्जुन त्याला पाहतो आणि म्हणतो, बघ समोर अथर्व आहे, पण तो अथर्व नसतो. तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.